संतोष देशमुखांचं प्रकरण चिघळवत ठेवण्याचा उद्योग सुरू आहे असा अत्यंत मोठा आरोप जयंत पाटील यांनी केलेला आहे। सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि मंत्री हे इशाऱ्यावरनं काम करत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर या विशेष कार्यक्रमात जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। बीडमध्ये असलेलं मस्साजोगचे सरपंच यांचं हत्या प्रकरण समोर येताना दिसतं, मात्र त्याच्या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका सरकार घेत नसल्याची भावना जनतेमध्ये आहे। खास करून मराठवाड्यातल्या जनतेमध्ये ती आपल्याला पाहायला मिळते। याच्या मागची कारणं काय वाटतात? म्हणजे यामध्ये कितपत लक्ष घालायला हवं होतं की दुर्लक्ष सोयीस्करपणे केलं जातं? दुर्लक्ष सोयीस्करपणे करून प्रश्न चिघळत ठेवणे हा उद्योग सध्या चालू आहे। एवढा वेळ लागायची गरज नाहीये, पण त्या जिल्ह्यातलं जे सगळं ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते पॅरलाइज झालेलं आहे। ते पॅरलाइज झालेलं असेल तर ते कसं त्यातून तो जिल्हा बाहेर काढायचा। पण मला अलीकडे असं वाटायला लागले की सरकारी अधिकारी, कर्मचारी हे मंत्री आणि सत्तारूढ पक्षाच्या डोळ्याकडे बघून त्या इशाऱ्यावरच काम करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।